एक प्रश्न आहे खूप छोटासा, पण मनाला आपल्या चटका लावणारा. नागपंचमीच्या दिवशी ज्याला आपण नागदेवता म्हणून नमस्कार करतो, तोच नाग उद्या आपल्या अंगणात आला तर त्याला आपण वाचू की मारून टाकू? मग हा प्रश्न फक्त त्या नागाचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या श्रद्धेचा. कारण श्रीकृष्णाने कालियाचा दर्प मोडला आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी जीवाला अभय देण्याचा मार्ग दाखवलेला आहे. मग आपण शिकवण कोणती घ्यायची आहे? ज्याला आज आपण पुजतो त्यालाच उद्या का मारतो? चला आज नागपंचमीकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया. श्रावणाची हिरवीगार चाहूल, पावसाने भिजलेली माती आणि या पवित्र श्रावणात येते ती सणाची एकामागोन एक चाहूल आणि सुरुवात होते या नागपंचमीपासून. आजच्या या दिवशी आपल्या लोकपरंपरेमध्ये अनेक ठिकाणी नागाला नमस्कार केला जातो, त्याची पूजा केली जाते, फुले वाहिले जातात, त्याच्या पुढे हात जोडले जातात. पण सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञानाला एक वेगळ्याच दिशेकडून येतं. स्वामींची शिकवण, एक वेगळी शिकवण आपल्याला स्वामी या एका आपल्या लीळा चरित्रातून आपल्याला देत आहेत. फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीच आपल्याला ही शिकवण दिलेली नाही, तर आपण जर द्वापार युगात गेलो तर आपल्याला तिथेही एक महत्त्वपूर्ण हिंसा करू नये, विनाकारण कोणत्याही जीवाला मारू नये अशी शिकवण आपल्याला पाहायला भेटते. आणि तशीच शिकवण कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेली आहे. म्हणजे त्या जीवाची पूजा करण्यापेक्षा त्याला अभय द्यायची शिकवण आपल्याला स्वामींनी दिलेली आहे. पण एक प्रश्न या सर्वांना, आपण जे लोक ही पूजा करतात त्यांना विचारावा का? ज्याला आपण आज नमस्कार करतो आणि तोच नाग उद्या आपल्या घराच्या अंगणात दिसला तर? आज आपल्या हातात फूल असेल आणि उद्या त्याच हातामध्ये त्या सापाला, त्या नागाला मारण्यासाठी एक दगड असेल. आज आपण म्हणतो नागदेवता, पण उद्या तो दिसला की म्हणतो अरे साप आहे, मारून टाका. मला सांगा, आपली श्रद्धा एका दिवसाची आहे का? नागपंचमीच्या दिवशीच जीवदया आठवते का आपल्याला? आणि उरलेल्या वर्षभरात एखादा साप दिसला की त्याचा जीव घ्यायचा, हा प्रश्न नागाला नाही, हा प्रश्न आपल्या मनातला आहे. हा प्रश्न ज्या लोकांना आहे ते नागाची पूजा करत आहेत. एक कवी खूप सुंदर म्हणतात, आज पूजितो नागाला उद्या मारितो त्याला. आज पूजितो नागाला उद्या मारितो त्याला, काय सांगू या मनाला प्रश्न पडला अंतराला. फूल ठेवितो त्याच्या पुढे दगड कारे हातात, फूल ठेवितो त्याच्या पुढे दगड कारे हातात, जीव त्याचाही थरथरतो माझ्यासारखाच प्राणात. एका दिवसाची पूजा नको, दया राहो वर्षभर. एका दिवसाची पूजा नको, दया राहो वर्षभर. जीव द्यायच्या या वाटेवर भेटो परमेश्वर, भेटो परमेश्वर. आपण एक उदाहरणातून एक कल्पना करूया. पावसाळ्याची रात्र आहे, एका घराच्या अंगणात अचानक साप निघतो. घरातील लोक जे असतील ते घाबरतात. कोणी म्हणतं काठी आणा, दुसरा म्हणतो दगड मारा, तिसरा म्हणतो मारून टाका, नाहीतर कुणाला हात चावेल. पण त्या गर्दीत एक आवाज येतो, थांबा. त्याने आपल्याला काही केलं आहे का? सगळे शांत आहेत. तो पुन्हा विचारतो, तो आपल्या घरात आला आहे म्हणून आपण त्याचा जीव घ्यायचा? आपण घाबरलो आहोत, पण तोही आपल्याला घाबरलेला असेल ना? किती मोठा फरक आहे हा. भीतीने दगड उचलण्यात आणि समजुतीने जीव वाचवण्यात. हो, हा नाग, हा साप धोकादायक असू शकतो, म्हणून त्याच्या जवळ जाऊ नका, त्याला हात लावू नका, स्वतः पकडण्याचा प्रयत्नही करू नका. पण त्याला मारणे हा एकमेव उपाय आहे का? सुरक्षित अंतर ठेवा, सर्पमित्राला बोलवा आणि त्या जीवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाऊ द्या.
कारण अभय देण्यासाठी हातात नेहमी फुलंच असावं लागत नाही. कधी कधी हातातला दगड खाली ठेवणंही एक अभय असतं. आणि हा विचार फक्त आजचा नाही, पुराण कथेमध्येही याची एक अद्भुत कथा आहे. अहो, यमुनाच्या डोहातला कालिया नाग आणि त्यांच्या समोर उभे राहिलेले श्रीकृष्ण महाराज. श्रीकृष्णाने कालियाचा सामना केला. श्रीकृष्ण भगवंताने त्या कालियाला मारलं का, की त्याला जगण्याची दुसरी वाट दाखवली. आणि याच जीवदयेचा विचार आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या एका हृदयस्पर्शी लीळेत आपल्याला कसा दिसतोय. एक अशी लीळा जिथे एक विषारी जीवाला मारण्यात आलं आणि स्वामींना विचारलेलं आहे, तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही सर्वभूत रामा अभय द्यावे की. ही गोष्ट आहे एका छोट्याशा इंग्लीची. आणि कदाचित या छोट्याशा जीवाच्या कथेतून आपल्याला जीवदयेचा फार मोठा अर्थ इथे समजणार आहे. कालिया मर्दन आणि श्री चक्रधर स्वामींची इंगळीची ही लीळा एका विचाराच्या दोन सुंदर वाटा आहेत. ज्याला आज आपण पुजतो त्याला उद्या आपण का मारू. आज या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला आपण हजारो वर्ष मागे जाऊया. यमुनेच्या त्या पवित्र तीरावर, जिथे एक काळ असा होता की यमुनेचं पाणी पाहूनही लोक घाबरत होते. त्या यमुनेच्या डोहात राहत होता एक भयंकर विषारी कालिया नाग. त्याच्या विषामुळे पाणी दूषित तर झालेच होते, पक्षी त्या परिसरातून उडताना खाली पडत होते, जनावरं त्या पाण्याजवळ गेली तर संकट येत होतं. गोपाळाच्या मनात भीती बसलेली होती. सगळीकडे एकच प्रश्न होता, या संकटातून सुटका आपल्याला कशी होणार आहे. यमुनेचा काळा डोह विषाने झाला भार. यमुनेचा काळा डोह विषाने झाला भार. जीव घाबरती तीरावर, वाढला मनात भार. गोपाळाच्या डोळ्यामध्ये भीतीचे आले पाणी. गोपाळांच्या डोळ्यामध्ये भीतींचे आले पाणी. कृष्णा उभा तीरावरती, घेऊनी करुणा अंतरी, घेऊनी करुणा अंतरी. गोपाळाच्या नजरेसमोर श्रीकृष्ण त्या यमुनेच्या डोहाकडे गेलेले आहेत. तेव्हा सगळे गोपाळ एकदम ओरडायला लागले, अरे कृष्णा, तिकडे जाऊ नकोस, ते पाणी विषारी झालेलं आहे, त्या यमुनेमध्ये खूप भयंकर तो नाग आहे. पण श्रीकृष्ण भगवंत तिथे थांबलेले नाहीत. ते डोहात उतरले. आता कालिया संतापलेला आहे, फण्यावर फणा उभारलेला आहे, विषारी श्वास तो सोडत होता. आणि आता सुरू झालेला आहे कालिया मर्दन. श्रीकृष्ण भगवंत त्या कालियाच्या फणावर उभे राहिले. कालियाचा दर्प चिरडला गेला. पण इथेच या कथेचा खरा अर्थ इथे सुरू होतो. कृष्णाला हवं असतं तर त्या कालियाचा जीव घेणं श्रीकृष्ण भगवंतासाठी अशक्य नव्हतं. पण त्या दयाघन करुणामय परब्रह्म परमेश्वराने ते काय केलेलं आहे. या लीळेतून श्रीकृष्ण भगवंताने एक खूप महत्त्वाची शिकवण आपल्याला इथे दिलेली आहे. तिथे त्या कालियाला इथे श्रीकृष्ण भगवंताने संपवलं नाही, पण त्याला सांगितलं की ही जागा सोड, यमुना सोड आणि इथून तू दूर जा. विचार करा, ज्याच्यामुळे इतर जीवांना त्रास झाला त्याला रोखलं गेलं, पण केवळ तो नाग आहे म्हणून त्याचा वध केला गेला नाही. कालियाचा दर्प मोडला श्रीकृष्ण उभा फण्यावर. कालियाचा दर्प मोडीला श्रीकृष्ण उभा फण्यावर. जीवांचा अंत न केला, दिली वाट त्याला पुढवर, दिली वाट त्याला पुढवर. दृष्टपणाला रोखावे, हिंसेला नको मान. दुष्टपणाला रोखावे, हिंसेला नको मान. श्रीकृष्ण कथेच्या अंतरातून दयेचा दिसतो ज्ञान, दयेचे दिसते ज्ञान. ज्याने जीवांना त्रास दिला त्याला थांबविले प्रभू. ज्याने जीवांना त्रास दिला त्यांना थांबविले प्रभू. पण विनाकारण जीव न घेता दाखवली दयेची वाट तू, दाखवली दयेची वाट तू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कालिया अतिशय साधारण लोकांना त्रास देणारा साप नव्हता.
त्याच्यासाठी इतरांना त्रास होत होता. त्या डागामुळे इतर लोकांना, प्रत्येक जनावराला, पशुपक्ष्यांना त्रास होत होता. म्हणून श्रीकृष्णाने त्याला तिथे थांबवलं नाही. पण आपल्या घराजवळ एखादा साप दिसला, तो शांतपणे एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जात असेल, त्याने आपल्याला काहीही केलेलं नसेल, तरी आपण काय करतो? दगड उचलतो, काठी उचलतो आणि मारून टाकतो. का? फक्त तो साप आहे म्हणून. कालियाला श्रीकृष्णाने रोखलं, कारण तो जीवांना त्रास देत होता. पण जो जीव आपल्याला काही करत नाही, त्याचा जीव घेण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? हा फरक समजून घ्या. धोका टाळणे हे वेगळं आणि विनाकारण हिंसा करणे हे पण वेगळं आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या महानुभाव परंपरेत आणखी स्पष्टपणे मिळतं. जीवदयेचा विचार केवळ स्वामींनी सांगितलेला नाही, तो जगून दाखवलेला आहे. आणि स्वामी आपल्या एका वचनातून म्हणतात, तुम्ही सकळ भूतग्रामा अभय द्यावे की, सर्व जीवांना अभय द्या. पण एक दिवस एक छोटीशी इंगळी आणि तिच्यामुळे घडलेली एक घटना स्वामींच्या या शिकवणीचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर उभा करते. एका छोट्याशा या इंगळीच्या निमित्ताने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्याला जीवदयेचा महासंदेश देतात. आणि मग आपण पुन्हा स्वतःलाच विचारू, ज्याला आज आपण पुजतो त्यालाच उद्या आपण का मारू? स्वामींनी त्या इंगळीला मारण्याबद्दल प्रश्न का केला? आज त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. हा प्रसंग मोठा नाही, पण त्यातून मिळणारी शिकवण अतिशय मोठी आहे. स्वामींच्या संवासात भक्तिजन होते. स्वामी वारंवार सांगत, जीवाला विनाकारण त्रास देऊ नका, हिंसा करू नका, सर्व जीवांना अभय द्या. पण एक दिवस मठामध्ये स्वामींच्या सन्निधानी असलेल्या ते स्वामी त्या ठिकाणी राहत होते. तिथे एक इंगळी निघालेली आहे. तो लहानसा जीव पण विषारी. तिला पाहताच भीती निर्माण झाली आणि मग त्या इंगळीला मारण्यात आलेलं आहे. औसा मातेने त्या इंगळीला मारलं आणि तिच्या शेपटीला धरून तिला बाहेर नेण्यात येत होतं. तेव्हाच स्वामींची नजर त्या दृश्यावर पडली आणि स्वामींनी विचारलं, बाई, तुम्ही हे काय केलं? तेव्हा बाईचा म्हणतात, जीजी स्वामी, ती इंगळी होती, ती खूप विषारी होती, म्हणून मी तिला मारलं. कारण तिनं दुसऱ्या कोणाला जर चावा घेतला असता तर त्याचा जीव गेला असता किंवा त्याला खूप वेदना पण झालेल्या असत्या. तिने एखाद्याने दंश केला असता तर तिचा जीव गेला असता, म्हणून आम्ही तिला आधीच मारलं. आता स्वामींच्या विचाराकडे लक्ष देण्याचं खूप गरजेचं आहे. स्वामींच्या वचनाकडे, स्वामींच्या बोलण्याकडे, स्वामींच्या उत्तराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामी अतिशय शांत स्वरात औसांना म्हणतात, बाई, तुम्ही त्यांना मारलं, पण तिने कुणाला दंश केला होता का? किती साधा प्रश्न, पण किती मोठा अर्थ आहे. ती विषारी होती हे खरं, पण तिची चूक काय होती? ती इंगळी होती, इंगळी म्हणून जन्माला आली ही तिची चूक. तिच्या अंगात विष होतं ही तिची चूक. निसर्गाने तिला जसं निर्माण केलं तसं ती जगत होती. मग फक्त ती आपल्याला धोकादायक वाटते म्हणून तिचा जीव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का? इंगळी होती विषारी, जीव तिचाही थरथरत होता. मनुष्याच्या त्या भीतीने तिचा जीव का हरपला? दोष केला नव्हता तिने कोणालाच. अपराध तिचा कोणता होता? फक्त जन्म तिचा तसला म्हणून जीव का गेला? श्रोतेहो, हा प्रश्न फक्त त्या इंगळीचा नाही, हा प्रश्न आपल्या विचारांचा आहे. आपल्याला जे आवडत नाही ते नष्ट करायचं. आपल्याला त्याची भीती वाटते त्याला मारायचे, आपल्याला त्याची भीती वाटते त्याला मारायचं. आपल्यापेक्षा कमजोर आहे म्हणून त्याचा जीव घ्यायचा. तर हीच पद्धत असेल तर मग जीवदया कुठे राहील? जीव छोटा मोठा नाही, श्वासामध्ये श्वास. त्याच्या जीवाची किंमत कोण करेल मोजमाप? आपण म्हणतो माझा जीव माझे दुःख अनमोल. आपण म्हणतो माझा जीव माझे दुःख अनमोल. मग दुसऱ्या जीवासाठी का मन होते कठोर? दयेचा एक हात पुढे, हिंसेचा हात थांबव.
दयेचा एक हात पुढे, हिंसेचा हात थांबवू, चक्रधरांच्या चरणी जाऊनी, जीवदयेची वाट धरू, जीवदयेची वाट धरू. स्वामींच्या त्या एका प्रश्नात आपल्यासाठी संपूर्ण संदेश दडलेले आहेत. अभय म्हणजे काय? फक्त मी तुला मारणार नाही एवढंच नाही, अभय म्हणजे माझ्यामुळे तुला विनाकारण धोका नाही. हे किती सुंदर विचार आहे. आज नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करायची की नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय, पण नागाला विनाकारण मारायचं नाही हा विचार माणुसकीचा. आणि महानुभाव परंपरेतून मिळालेली ही जीवदयेची शिकवण आपल्याला एवढंच शिकवते, जीवाला अभय द्या. एका छोट्याशा इंगळीने स्वामींच्या कृपेने आपल्याला आज एवढा मोठा प्रश्न विचारलेला आहे. पूजा ही एका दिवसाची, पण जीवदया ही वर्षभराची का नसावी? या भागात आपण, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा आणि त्यामागची भावना आपण थोडक्यात जाणून घेऊ. मग पुन्हा तोच प्रश्न उभा करू, नाग आज पूजनीय आणि उद्या मारण्यास योग्य कसा? कालिया मर्दन, इंगळीची लीळा या दोन्हींचा एकत्रित अर्थ काढू. जीवदया म्हणजे धोक्यात स्वतःला टाकणे नव्हे, तर हिंसा टाळून विवेकाने जीव वाचवणे हे स्पष्ट करू. साप दिसल्यास स्वतः पकडू नये, सुरक्षित अंतर ठेवून सर्पमित्राची मदत घ्यावी. आज आपण खूप काही ऐकलं. यमुनेच्या डोहात कालिया श्रीकृष्णाच्या कालिया मर्दनाचा प्रसंग आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची इंगळीची लीला, आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी एकच विचार उभा राहिला, जीवाला विनाकारण त्रास का द्यायचा? नागपंचमी येईल, आपण पूजा करू नये, नमस्कार करू नये, परंपरा पाळणे आणि दिवस संपेल. पण मला वाटलं नागपंचमीचा खरा अर्थ त्या एका दिवसापुरता संपता कामा नये. पंचमीचा दिवस जाईल, पंचमीचा दिवस जाईल, फुलांचा सुगंध जाईल. पंचमीचा दिवस जाईल, फुलाचा सुगंध जाईल, पण जीवदयेचा भाव अंतरी तसाच राहील. जीवदयेचा भाव अंतरी मात्र तसाच राहील. आज चक्रधर, आज नमस्कार नागाला, उद्या दगड नको हातात. आज नमस्कार नागाला, उद्या दगड नको हातात. चक्रधर स्वामींचा संदेश ठेवू प्रत्येक जीवाच्या श्वासात, प्रत्येक जीवाच्या श्वासात. पूजा केली देवाची, मन निर्मळ होऊ दे. पूजा करून ईश्वराची मन निर्मळ होऊ दे. जीवमात्रेच्या वेदनेला अंतःकरण जाणू दे, अंतःकरण जाणू दे. कारण त्याच्यामुळे इतर जीवांना त्रास होत होता. श्रीकृष्णाने कालियाला रोखलं, कारण त्याच्यामुळे इतर जीवांना त्रास होत होता, पण त्याचा विनाकारण नाश केला नाही. यातून आपण काय शिकलो? धोका असेल तर थांबावं, पण विनाकारण जीवाचा घात करू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जीवदया म्हणजे अंधपणे धोक्यात जाणे नाही. जीवदया म्हणजे विवेकाने स्वतःचे रक्षण करणे आणि शक्य असेल तिथे दुसऱ्या जीवाचेही रक्षण करणे. आणि स्वामींच्या त्या लीळेतून एक छोटासा जीव, एक इंगळी आणि स्वामींची एक प्रश्न तुम्हा सर्वांना. पण आपण एक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जीवदया म्हणजे मूर्खपणा नाही, जीवदया म्हणजे विवेक. साप दिसला तर दूर राहा, त्याला चिथवू नका, त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्राला बोलवा, जे साप पकडतील अशा ज्याला विवेक असेल त्या माणसाला बोलवा आणि सुरक्षितपणे त्याला त्याच्या अधिवासात जाऊ द्या. आणि स्वतःही वाचूया आणि शक्य असेल तर त्या जीवाचाही जीव वाचूया. आपल्या महानुभाव परंपरेत परमेश्वराची भक्ती सर्वोच्च आहे आणि जीवाला विनाकारण त्रास न देणे ही आपल्या आचरणाची दिशा आहे. म्हणून जीवाची पूजा करणे हा उद्देश नाही, पण जीवाचा विनाकारण घात करणेही योग्य नाही. आपली भक्ती ही परमेश्वराची, आपली वृत्ती ही जीवदयेची. देव शोधावा अंतरी, जीव नको रे मारू. देव शोधावा अंतरी, जीव नको रे मारू. दयेच्या दोन थेंबाने मन आपुले भरू, मन आपुले भरू. मंदिरात नाम घ्यावे, बाहेर दया करावी. मंदिरात नाम घ्यावे, बाहेर दया करावी. हीच खरी साधना, म्हणून वाट परमेश्वराची धरावी, वाट परमेश्वराची धरावी. बाकी मी एवढंच बोलेन. दंडवत प्रणाम. ही नागपंचमी विशेष ही व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.